गेले काही दिवस ज्या व्यक्तीनं दिल्ली गाजवली त्या व्यक्तीची ती व्यक्ती आहे अर्थातच महाराष्ट्राचा सुपुत्र अभिजित दिपके। अभिजित दिपके आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। नमस्कार। कसं वाटतंय आता इतक्या दिवसानंतर भेटून घरी येऊन? एक मोकळा श्वास घेतलाय घरी आल्यावर जेव्हा आई वडिलांना भेटलो आणि आई वडिलांनी मागच्या एका महिन्यात खूप काही पाहिलं, खूप त्रास झाला त्यांना, रात्रभर झोपत नव्हते, आई रडायची भरपूर। तर आईलाही कुठे ना कुठे चांगलं वाटतंय, आता मी तिच्या डोळ्यासमोर आहे, तर घरी येऊन खूप निवांत वाटतंय आता। पण घरी येऊन तेवढा निवांत आता वेळ मिळतोय का? कारण गेले काही दिवस आम्ही सतत पाहतोय मीडियाला वेगवेगळ्या मुलाखती देणं असू दे, त्याच दरम्यान वेगवेगळ्या विषयांवर ट्विट करणं असू दे, अभिजित एकदम अपडेट असल्याचं पाहायला मिळतंय। नाही, वेळ तर तेवढा भेटत नाहीये, कारण की लोकही भरपूर येत आहेत भेटायला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून, युपी वरनं, राजस्थान वरनं, मध्य प्रदेश वरनं लोक येत आहेत भेटायला आणि इतक्या दुरून लोक येत आहेत तर त्यांना भेटणं गरजेचं पण आहे, कारण की ते पण म्हणजे खूप दुरून येत आहेत। सो त्यांना भेटतोय मी आणि बाकी मीडियाचे जे काही आपले साथी इथे असतात त्यांच्याशी ते पण दिवसभर असतात इथं, तर त्यांनाही बोलतोय, भेटतोय आणि सोबतच जे काही चालू आहे राजकीय घडामोडी त्यावरही बोलणं गरजेचं आहे। आता सवय नव्हती या सगळ्या गोष्टींची आणि त्यात माझी तब्येत अजूनही थोडी खराब आहे, टायफॉइड मधून अजूनही रिकव्हर करतोय मी, पण आता अशा सिच्युएशन मध्ये आहे की जिथे हे सगळं करावंच लागणार आहे, मला काही ऑप्शन नाहीये, सवय नाहीये, पण शिकतोय हळूहळू, तर मला वाटतं थोड्या काही दिवसात मला सवय पडून जाईल या गोष्टीची। खरंय खरंय। अभिजित, ज्यावेळी US मधून तुम्ही भारतात येण्याचा विचार केला त्यावेळी मात्र असा काही मनात विचार होता की हे आंदोलन इतकं वळण घेईल, घरी गेल्यावर आपल्याला इतकी लोक भेटायला येतील आणि कालांतरानं अभिजित आता केवळ दिपके कुटुंबियांचा नाही राहिलाय, तो महाराष्ट्राचा झालाय, देशाच्या प्रश्नांचा झालेला आहे, असं कधी वाटलेलं का US सोडताना की अभिजित दिपके इतकं मोठं नाव होईल? नाही, मी कधी स्वप्नातही विचार नव्हता केला US वरनं निघताना की असं काय होणार आहे। आणि मला माझे मित्रही म्हणायचे, माझी बहिणी म्हणायची की तुला काय वाटते, तू देशात जाशील तर आंदोलन खूप मोठं होऊन जाईल, लोक रस्त्यावर उतरतील का? मी म्हणलं मला असं काही वाटत नाहीये, पण मला कुठे ना कुठे वाटतं की माझं जाणं गरजेचं आहे, कारण की मला हे सांगायचं आणि मला हे दाखवायचं की मी घाबरणार नाहीये प्रश्न विचारण्यापासून सरकारला, तर त्यासाठी मला देशात वापस जाणं गरजेचं आहे। आणि मी तर हाच विचार करून आलो होतो, कारण की तेव्हा अशा न्यूज चालू होत्या की अभिजित दिपके नॅशनल सिक्युरिटी थ्रेट आहे, कॉक्रोच जनता पार्टी जी आहे ती देशात उद्रेक करणार आहे असं, त्यामुळं कुठे ना कुठे अशा न्यूज चालू होत्या की मला अटक होऊ शकते, तर मी तर त्याच विचाराने आलो होतो की मला आल्या आल्याच अटक करतील आणि तिहाड जेलमध्ये टाकतील। अभिजित, आता उल्लेख तुम्ही केलाच आहे तर आपण थोडंसं मागे जाऊया। खरं तर तुम्ही राजकारणात थेट नव्हतात, पण याआधी सुद्धा आपसाठी काही मागे राहून अप्रत्यक्षपणे काम केलेलं होतं, यंत्रणेकरता कामं केलेली होती, त्यामुळे तुमचा थेट राजकारणाशी तसा संबंध नसला तरी अप्रत्यक्षपणे काय नेमकं सुरू आहे याच्या सतत चॅनलमध्ये तुम्ही होतात, या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही होतात। पण मुळात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी कॉक्रोच असा उल्लेख करणं आणि त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचा जन्म होणं आणि या सगळ्या गोष्टी घडणं, आता मात्र या आंदोलनानंतर या टायमिंगवर खूप चर्चा होताना दिसतेय। काय वाटतं तुम्हाला, हे सगळं योगायोगानं जुळून आणलं की इट्स अ डेस्टिनी? मी हा मुद्दा विचारत होते की कॉक्रोच जनता पार्टी मुळात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून कॉक्रोच जनता पार्टीचा कॉक्रोचचा उल्लेख होणं, बेरोजगारीशी निगडीत, आणि त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचा जन्म होणं। आज मात्र केवळ या पार्टीचा जन्मच झाला नाही तर या पार्टीने एक आंदोलन हाती घेतलं, ते 37-38 दिवस चालवलं आणि ते यशस्वी सुद्धा करून दाखवलं। आज या सगळ्या टायमिंग विषयी चर्चा होताना दिसते, म्हणजे दोन मतप्रवाह आहेत। एकीकडे बाजूने आहे की जे अर्थातच अभिजित आणि कॉक्रोच जनता पार्टीचं कौतुक करतायत, दुसरा मतप्रवाह असा सुद्धा आहे की आपशी निगडीत असताना, आपशी काम करत असताना अभिजितला तेव्हा वाटलं नाही का की तरुणांविषयी आपण काम करावं, लढा उभारावा?
नाही, आप सोबत मी काम करत होतो ही गोष्ट मी कुठंच लपवलेली नाहीये. हं, ते मी स्वतः उघडपणे सांगितलेले. मी माझे ट्विट डिलीट नाही केले राघव चड्डा सारखे. हं, एक काळ होता जेव्हा मी आम आदमी पक्षासोबत काम करत होतो आणि त्याच्यानंतर मी अमेरिकेला गेलो हं, आणि मी अमेरिकेला सेटल होण्यासाठी गेलो होतो. हं. आणि याच्या आधी मी तरुणांविषयी काम का नाही केलं किंवा प्रश्न का नाही विचारले तेव्हा मी खूप लहान होतो. अच्छा. पण माझ्याकडून जे काही जमलं मी तेव्हा तेही केलं होतं. पुण्यात जेव्हा 2016-17 मध्ये एमपीएससीचं आंदोलन झालेलं होतं हं, हं. त्या आंदोलनात मी जाऊन उभा राहायचो. पण मी स्वतः लहान होतो, मला तेवढी समज नव्हती तेव्हा तेव्हा माझ्या तेवढी एबिलिटी नव्हती मी असं काही करू शकतो. आणि तेव्हा माझ्याकडे एवढा मोठा प्लॅटफॉर्मही नव्हता. हं, पण हं. जेव्हा मला प्लॅटफॉर्म भेटला, जेव्हा मला एक ऑपॉर्च्युनिटी भेटली तेव्हा मी करून दाखवलं. अगदी अभिजित, केवळ करूनच दाखवलं नाही तर ते यशस्वी करून दाखवलं. हे आंदोलन उभं राहताना बऱ्याच शंका आहेत की मुळात US वरून निघून देशात परत येणं असू दे, केवळ कॉक्रोच जनता पार्टीचा सोशल मीडियावर जरी चांगला रिस्पॉन्स असला तरी ग्राउंडवर उतरताना तेवढा रिस्पॉन्स मिळेल का, लोक तितकी येतील का, लोक आपल्यावरच का विश्वास ठेवतील, असे अनेक प्रश्न पडले असतील ना. तेव्हा असं वाटलं नाही का की आणखीन थोडा वेळ थांबावं, विचार करावा? काय नेमकं तेव्हा अभिजितच्या मनात चालू होतं? नाही, तेव्हा माझ्या मनात असे काही प्रश्न नव्हते की लोक येतील का किंवा आंदोलन मोठं होईल का. कारण की माझ्या मनात जे चालू होतं ती एकच गोष्ट होती की कोणी येऊ का न येऊ, हं, आपण जाणं गरजेचे. आपण जाऊन प्रश्न विचारणं गरजेचे. जर आपण स्वतः देशात जाऊन वापस प्रश्न विचारणार नाही तर आपण जी 22 मिलियन फॉलोइंग झालेली इंस्टाग्रामवर त्यावर दुसऱ्या लोकांना काय प्रवचन द्यायचे. बरोबर. आपण कोणत्या तोंडाने दुसऱ्या लोकांना सांगायचं की नाही तुम्ही रस्त्यावर उतरा किंवा तुम्ही सरकारला प्रश्न विचारा रिस्क घेऊन. तर मी स्वतः ते रिस्क नाही घेऊ शकत. मी स्वतः देशात येऊन जमिनीवर काही नाही करू शकत. तर मी कोणत्या अधिकाऱ्याने लोकांना सांगू शकतो की नाही तुम्ही यावर बोला, तुम्ही त्याच्यावर बोला. लोक म्हणले असते काय तिथं बसून आम्हाला शहाणपणा शिकवतोय. हं, त्यासाठी मी देशात आलो आणि येताना माझ्या डोक्यात एकच गोष्ट होती, कोणी येऊ का न येऊ आपण जाऊ, प्रश्न विचारू. लोक आले तर अतिशय चांगली गोष्ट आहे, लोक आलीच पाहिजे. पण नाही जरी आले तरी आपण लढत राहू. आपल्या परीने जे काय होईल ते आपण प्रयत्न करू. अगदी. मग अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांची भेट कशी झाली? कोणी कोणाला फोन केला आणि कसं या आंदोलनात सोनम वांगचुक सुद्धा आले? सोनम सरांची आणि आमची जी कॉन्टॅक्ट झाला तो पहिल्यांदा इंस्टाग्रामवर झाला. हं, हं. जेव्हा लडाखच्या जे लेफ्टनंट गव्हर्नर आहे, उपराज्यपाल आहे, त्यांनी त्यांना भेटायला बोलवलं आणि तिथं त्यांनी सोनम सरांना थोडी वॉर्निंग दिली की तुम्ही या कॉक्रोच जनता पार्टीवाल्यांसोबत त्यांचा सपोर्ट करू नका. त्याच्या आधी सोनम सरांनी ऑनलाईन सपोर्ट केला होता. अच्छा. तर लडाखचे जे उपराज्यपाल आहेत त्यांनी त्यांना सांगितलं तुम्ही यांचा सपोर्ट करू नका, हे पाकिस्तानचे लोक आहे, असं आहे तसं आहे. हं, हं. तर मग सोनम सरांनी त्यावर व्हिडिओ टाकला की मला असं असं सांगण्यात आलंय की हे लोक पाकिस्तानवरनं चालवत आहेत. पण ते म्हणजे मला असं वाटत नाही. जर अभिजित दिपके पुढे येऊन मला पुरावा देऊ शकतो की हे सगळे लोक भारतातली आहे हं. तर मी अभिजितशी बोलू इच्छितो. मग त्याच्यानंतर मी खाली सरांना कमेंट केली सरांच्या इंस्टाग्राम पेजवर की सर मी तुम्हाला सगळे डेटा दाखवायला तयार आहे जिथं 94.60% जे फॉलोईंग आहे आपल्या पेजची ती सगळी भारतातून आहे. बरोबर. आणि जे बाकी देश होते ते अमेरिका होते, इंग्लंड होता, कॅनडा होता, दुबई होता, जिथं भरपूर भारतीय जातात काम करायला किंवा शिकायला. हं. तर मग त्यानंतर सोनम सरांनाही खात्री पटली आणि त्यांना आधीपासूनच माहिती होतं. ते मला म्हणले मला आधीपासूनच माहिती होतं आणि हे लोक असेच काही बदनाम करण्यासाठी बोलत होते. हं. पण चल चांगलं झालं. त्याच निमित्ताने आपलं बोलणं झालं, आपली भेट झाली आणि मग ते म्हणले की तुला पुढे काय करायचंय तू सांग, जर तू देशात येऊन काय करायची तुझी इच्छा असेल तर आय वुड लाईक टू जॉईन यू आणि मी समर्थन करेल तुमचं. आणि अशा प्रकारे आमची सुरुवात झाली. अरे वा. आता उल्लेख अभिजित तू केलाच आहेस तर देशविघातक गोष्टी या सगळ्या आंदोलनात घडत होत्या असा एक आरोप करण्यात आला. आता तर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री असं सुद्धा म्हणाले आहेत की तिकडचे जे काही दगड आहेत त्याच्यावरच्या काही फिंगरप्रिंट्स आहेत त्या आधारशी कनेक्ट करून शोधला जाईल कोण होत्या, कोणत्या शक्ती या आंदोलनात होत्या. वारंवार या सगळ्याचा आरोप उल्लेख हा केला जातोय. अभिजितला काय उत्तर द्यायचंय या सगळ्याला? याचं उत्तर आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी मी दिलं होतं. जेव्हा आंदोलन आम्ही सुरू केलं होतं मी त्याच दिवशी बोललो होतो की आपल्या आंदोलनात बाहेरून लोक पाठवण्यात येतील आपलं आंदोलन खराब करण्यासाठी आणि बदनाम करण्यासाठी. म्हणजे आणि पाठवली तसं गेली झालं. लोक? काही गुंड बाहेरून पाठवण्यात आली होती. हं?
येस पाठवली गेली लोक, हं? बाहेरून गुंड पाठवण्यात आली आणि त्याच गुंडांनी हा सगळा प्रकार केलेला आहे. आम्ही 1 महिन्यापासून आंदोलनासाठी बसलेलो होतो. 1 महिना आम्ही पूर्ण शांतपणे बसलो. जर आमच्याकडून असं काही होणार होतं ते 1 महिन्यात झालं असतं. 1 महिन्यात का नाही झालं? हं. आणि दुसरी गोष्ट, 19च्या रात्री दिल्लीच्या पोलीसवाल्यांनी दगडांनी भरलेला ट्रक जंतर मंतरच्या मागं आणून लावला, माझ्या स्टेजच्या मागं. आणि अच्छा. जेव्हा मी तो ट्रक पाहिला, मी त्याचा व्हिडिओ काढला, ट्विट केला की हा दगडांनी भरलेला ट्रक या लोकांनी का आणून लावला. हं. आणि थोड्या वेळात मी बघतो की फक्त ट्रकच नाही, त्यांनी एक डॅमेज झालेली कार पण आणून लावली तिथे, जी अच्छा. कार फुटलेली होती. तर माझ्या मनात परत प्रश्न आला की दगडांनी भरलेला ट्रक तुम्ही आणून ठेवला, एक फुटलेली कार तुम्ही आणून ठेवली, तुम्ही नेमकं करायचं काय तुम्हाला? हं, हं. तर याच्यावर जेव्हा आम्ही पोलिसांना प्रश्न विचारला, पोलीस आम्हाला म्हणाले की अरे हा ट्रक तर एमसीडीचा आहे, जे एमसीडीचं बांधकाम चालू होतं, त्या ट्रकचे जे काही माल उरलेला आहे तो माल त्या ट्रकमध्ये. तर म्हणलं मग जंतर मंतरच्या आमच्या स्टेजच्या मागं आणून काय लावायचं कारण नाही तुम्हाला? हं, हं. तर पोलिसांनी कुठं ना कुठं मुद्दामून सगळी प्लॅनिंग केली होती, जिथं पोलिसांनी दगड आणून ठेवली हं. आणि बाहेरून गुंड आणली, जी पोलिसांच्या सहमतीने आलेली आहे. ज्या जंतर मंतरमध्ये मलाही चेकिंग शिवाय घुसू देत नव्हते पोलिसवाले, त्या जंतर मंतरमध्ये हे बाहेरची गुंड आली कसं काय विदाऊट चेकिंग? हं. पोलिसांनी याचं उत्तर द्यावं. पण असं एक आता म्हटलं जात आहे या सगळ्यामध्ये की काही विद्यार्थी जे होते किंवा काही आंदोलक या सगळ्या आंदोलनात सहभागी झालेले होते. जरी सांगितलं गेलंय की त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेतले जातील, पण त्याबरोबर असं सुद्धा सांगितलं जातंय की ज्यांची गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे त्यांना मात्र सोडलं जाणार नाही. तर अशा व्यक्ती सुद्धा या आंदोलनात होत्या का? मला याच्यावर एक प्रश्न विचारायचा आहे. आमच्यातलं तो कोणी असं नव्हता आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या कुठल्या सपोर्टर असा नव्हता. हं. दिल्ली पोलिसांनी काल परवा सांगितले की 2100 असे लोक होते जे क्रिमिनल्स होते, जे जंतर मंतरवर मोकळी फिरत होती. राईट. तर माझा त्याच्यावर प्रश्न असा आहे की हे 2100 जे क्रिमिनल्स होते हं. ते मोकळे कसं काय फिरत होते? दिल्ली पोलीस काय करत होती पूर्ण वेळ? मग हं. दिल्ली पोलिसने त्यांना मोकळं का सोडलं? आणि परत तीच दुसरी गोष्ट, ज्या जंतर मंतरवर हं. मला चेकिंग केल्याशिवाय आज जाऊ नव्हते देत, लोकशाहीचे रिपोर्टर आले होते तिथे, त्यांनाही चेकिंग केल्याशिवाय आज जाऊ नव्हते देत. तुम्ही विचारा हो. तुमच्या रिपोर्टर्सला. हो. तर जिथं आम्हाला चेकिंग केल्याशिवाय आज जाऊ नव्हते देत, तर मग तिथं असे क्रिमिनल्स विदाऊट चेकिंग आत आले कसं काय? याचा अर्थ दिल्ली पोलिसनी हे सगळं सुनियोजितपणे केलेलं आहे. म्हणजे एखादी शक्ती बाहेरच्या शक्ती वापरणं असू दे किंवा तिथं आणलेले दगड असू दे किंवा इतर काही समाज विघातक गोष्टी असू दे, या सगळ्या सुनियोजित होता असं थेट आरोप आहे तुमचा? थेट आरोप नाहीये. तुम्ही माझं ट्विट जाऊन बघा. 20 बरोबर. तारखेला सकाळी 5:30 वाजता मी ट्विट केलं होतं की दिल्ली पोलिसांनी हा दगडांनी भरलेला ट्रक इथं लावलेला काय, हं. कशामुळे लावला? आणि दिल्ली पोलीसच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं होतं एमसीडीचा ट्रक आहे. तर क्लिअर आहे, हा ट्रक पोलिसांनी आणला होता. आणि आता 4-5 दिवसाआधी एक रिपोर्ट बाहेर आलेली आहे हं. ज्याच्यात हे कळालंय की हा ट्रक जो होता, जो दिल्ली पोलिसांनी दगड भरून लावला होता जंतर मंतरच्या मागं, तो ट्रक दिल्ली पोलिसांनी हिट अँड रन मध्ये पकडलेला होता. तर दिल्ली पोलिसांनी आम्हालाही खोटं सांगितलं होतं की हा एमसीडीचा ट्रक आहे. त्याचं खरं हे आहे की तो ट्रक पोलिसांनी हिट अँड रन मध्ये पकडला होता आणि नंतर तो ट्रक त्यांनी दगडांनी भरला आणि जंतर मंतरला लावून ठेवला. अभिजित, या सगळ्या आंदोलनाबद्दल ना 3 थिअरीज समोर येताना दिसत आहेत. जे काही घडलं 20 तारखेला ते तमाम देशांना पाहिलं. अगदी सकाळी ज्या काही घडामोडी घडायला सुरुवात झाली, सगळ्यात पहिल्यांदा सोनम वांगचुक यांना जेव्हा व्यासपीठावरून नेण्यात आलं तेव्हा लोकशाही मराठीनं ती दृश्य दाखवलेली होती. काय घडलं? पांढरा कपडा लावण्यात आला आणि त्यानंतर सोनम वांगचुक यांना त्या ठिकाणावरून नेण्यात आलं. याबद्दल एक 3 थिअरीज सांगितल्या जात आहेत. एक तर असं म्हटलं जात होतं की शनिवार रविवार होता, त्याला लागून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तिथं आंदोलक येऊ शकतात, गर्दी होऊ शकते, त्यामुळे आंदोलन पांगवण्याचा प्रयत्न करण्यात आला. दुसरा एक मुद्दा याच्यात थिअरी अशी एक समोर आली की राहुल गांधी त्या ठिकाणी येणार होते, अशी एक चर्चा होती. आणि तिसरं असं होतं की हे आंदोलन अधिक हाताबाहेर जाऊ नये याकरता म्हणून या सगळ्या गोष्टी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. तुम्हाला काय वाटतं, नेमकं काय असावं यामागे? ह्या तिन्ही थेरीज अतिशय फेक आहेत. या तिन्ही थेरीमध्ये काहीच अर्थ नाहीये. कारण याचं हे होतं की 20 तारखेला जो लाठीचार्ज झाला त्याच्यानंतर आमचं जे आंदोलन आहे ते फक्त जंतर मंतर पुरतं राहिलं नाही.
ते आंदोलन देशभरात पसरलं. आपण पाहिलं मुंबईमध्येही लोकांनी आंदोलन केलं, पुण्यातही केलं, नागपूरमध्येही केलं, नाशिकमध्येही भरपूर मोठं आंदोलन झालं आणि महाराष्ट्रासोबत बंगालमध्ये झालं, बिहारमध्ये झालं, कर्नाटकामध्ये झालं, तमिळनाडूमध्ये झालं, मध्य प्रदेशमध्ये झालं, राजस्थानमध्ये झालं. हे देशातल्या प्रत्येक भागात देशातला तरुण रस्त्यावर उतरला आणि तो मग आता फक्त धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेऊन चालणार नाही, नरेंद्र मोदीलाही राजीनामा द्यावा लागेल जो लाठीचार्ज झाला त्याच्यामुळे. अशा गोष्टी ते बोलू लागले. तर कुठं ना कुठं सरकारला भीती वाटली, जर आज आपण धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला नाही तर हा तरुण आपल्यासोबत कधीच येणार नाही. आणि त्याच भीतीपोटी सरकारने धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला. अगदी. पण या आंदोलनात काही जे विद्यार्थी होते त्यांच्याकडून ज्या काही भाषेचा उल्लेख करण्यात आला, अगदी परवा सुद्धा आपण पाहिलं एका मुलीनं माफी सुद्धा मागितली, त्यानंतर तिची आई समोर आली की आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मुलीला माफ केलं म्हणून मी त्यांचे आभार मानते, असा तिने देखील व्हिडिओ या ठिकाणी केलेला होता. तू कसं बघतोस या सगळ्याकडे अभिजित? पहिली गोष्ट तर त्या मुलीने जे शब्द वापरले मी त्याचं समर्थन करत नाही. मला वाटतं की सार्वजनिक जीवनात कोणी शिवीगाळ करू नये. बरोबर. पण ती मुलगी 15 वर्षाची आहे. 15 वर्षाच्या मुलीला तेवढी मॅच्युरिटी नाहीये. ती रागाच्या भरात काही बोलली असेल, जे शब्द तिने वापरले मी त्याचा समर्थन करत नाही. पण तिने जे शब्द वापरले, शिवीगाळ केली, त्यावरनं तुम्ही काय पूर्ण पोलीस फोर्स तिच्या मागे लावणार आहे? तुम्ही पूर्ण तुमचा आयटी सेल तिच्या मागे लावणार आहे? तुम्ही जेवढी सगळी सरकारी मशिनरी आहे तेवढी सगळी एका 15 वर्षाच्या मुलीच्या मागे लावणार आहे का? आणि मग जर तुम्हाला शिवीगाळीवर FIR करायचीच आहे, पहिली गोष्ट तर शिवीगाळ करणं हा काही अपराध नाहीये, क्रिमिनल ऑफेन्स नाहीये आपल्या देशात. जर शिवीगाळवर आपण FIR करायला गेलो तर प्रत्येक घरात FIR होईल. आपल्या देशात कुठलं असं घर नाही जिथं कोणी कधी शिवी दिली नसेल. आणि दुसरी गोष्ट, फक्त घरातच नाही, भाजपच्या नेत्यांनी पार्लमेंटमध्ये शिवीगाळ केलेली, मग त्यांच्यावर कधी FIR होणार? रमेश बिदुडी जे त्यांचे खासदार आहेत त्यांनी कशा प्रकारची भाषा वापरली होती एका दुसऱ्या मेंबर ऑफ पार्लमेंटसाठी? योगी आदित्यनाथनी ANIच्या कॅमेरा पर्सनला शिवी दिली होती, त्यांना माहिती नव्हतं रेकॉर्डिंग चालू आहे, तर त्यांनी त्यांच्या तोंडातून शिवी निघून गेली, मग त्यांच्यावर कधी FIR होणार आहे? नरेंद्र मोदी यांनी स्वतः 50 करोड की गर्लफ्रेंड असा शब्द वापरला होता. आता पंतप्रधानांना हे शोभतं का? मग त्यांच्यावर कधी FIR होणार आहे? आणि इतकंच नाही, जो भाजपचा आयटी सेल इतक्या वर्षांपासून ऑनलाईन महिलांना शिवीगाळ करतो, बलात्काराच्या धमक्या देतो, मग त्यांच्यावर कधी FIR होणार आहे का? या देशात मग दोन वेगळे वेगळे कायदे, भाजपच्या नेत्यांसाठी वेगळे कायदे, भाजपच्या आयटी सेलसाठी वेगळे कायदे, आणि जे बाकी तरुण आहेत त्यांच्यासाठी वेगळे कायदे. 15 वर्षाची मुलगी, तिच्याकडून चूक झाली, तिला तुम्ही समजून सांगा ना की असं नको करू, हे चुकीचं असतं. तिच्यावर तुम्ही पूर्ण सरकारी मशिनरी तिच्या मागे लावणार आहे का? आणि नरेंद्र मोदी यांनी तिला इंस्टाग्रामवर म्हणतात की मी तिला माफ करतो. अरे तुम्ही माफ करता तर कायदा वापस घ्या. तिच्यावरची FIR अजूनही वापस झालेली नाहीये, तिच्यावर अजूनही FIR आहे, तिच्यावरची FIR वापस घ्या. आणि नरेंद्र मोदी यांनी माफ करण्याआधी सगळ्या तरुणांची, सगळ्या स्टुडंटची माफी मागावी. जे त्यांनी 20 तारखेला लाठीचार्ज केला मुलांवर, 12-12 वर्षांच्या मुलींचे डोकं फोडण्यात आले, मुलींचे कपडे फाडून त्यांना मारण्यात आलं, त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सवर सुद्धा मेल पोलीस ऑफिसर्सनी लाठ्या चालवल्या आहेत. तर त्यासाठी पंतप्रधानांनी आधी माफी मागावी, नंतर माफ करा तुम्ही. अगदी. आधी माफी मागावी आणि नंतर माफ करा तुम्ही, असं म्हणतायत अभिजित दिपके. अभिजित दिपके, आता तुम्ही उल्लेख केलाय याकरता एक फार महत्वाचं मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की आतापर्यंत जे सातत्यानं वेगवेगळी सरकार असू दे, मग ते महाराष्ट्र सरकार असू दे, दिल्ली असू दे, अनेक सरकारच्या वतीनं असं सांगण्यात आलंय की ज्या ज्या विद्यार्थ्यांवर, आंदोलकांवर FIR दाखल झालेले आहेत ते गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले वगळता इतरांवरचे FIR हे मागे घेतले जातील, गुन्हे मागे घेतले जातील. ग्राउंड परिस्थिती नेमकी काय, तुमच्यापर्यंत काय अपडेट आहे? माझ्यापर्यंत ही अपडेट आहे की नोटिफिकेशन सरकारने काढले, पण पोलीस अजूनही त्रास देते विद्यार्थ्यांना. त्यांच्या घरी चालले, त्यांना धमक्या देत आहेत की जर पुन्हा तुम्ही प्रोटेस्टला आले तर आम्ही तुम्हाला अटक करू, असं करू. हे सगळं नाही झालं पाहिजे. हे या देशातले तरुण आहे. सरकारने तरुणांना अशी दडपशाही निर्माण नाही करावी. जर तुम्ही असंच करत राहिले तर उद्या आम्ही पुन्हा आंदोलन करू. अगदी. जे नेपाळमध्ये झालं, आता तरुणांविषयी जेव्हा आपण बोलतो, जे नेपाळमध्ये घडलं, जे श्रीलंकेत घडलं, जे बांगलादेशमध्ये घडलं,
ते भारतात जेव्हा घडलं आणि त्यावेळी मात्र हा सगळ्यांसाठीच एक वेगळा शॉक होता. भारतात असं काही घडलं नाहीये. भारतात असं काही घडलेलं नाहीये. हे सारखं सारखं नेपाळ बांगलादेशचं उदाहरण घेऊन आपल्या देशाच्या तरुणांना तुम्ही बदनाम करणं थांबावं. 20 तारखेला ज्या प्रकारचा लाठीचार्ज झाला त्याच्यानंतर काय केलं या तरुणांनी? स्वतःचे डोके फोडून घेतले, त्यांचे हात तुटले, त्यांचे पाय तुटले, खिळे लावलेले होते लाठ्यांमध्ये, त्या लाठ्या पोलिसांनी चालवलेल्या आहेत. पेलेट गन्सचा वापर केलेला आहे, टिअर गॅसचा वापर केलेला आहे पोलिसांनी या लहान मुलांवर. 18-19 वर्षाचे मुलं होते हे. त्याच्यानंतर हे मुलं शांतपणे 26 तारखेपर्यंत जोपर्यंत राजीनामा येत नाही तोपर्यंत शांतपणे बसून राहिले. त्यांचे डोके फुटलेले होते, हात तुटलेले होते, पाय तुटलेले होते. फ्रॅक्चर लावून ते पोरं मुलं मुली जंतर मंतरवर बसलेले होते आणि त्यांना नेपाळ आणि बांगलादेश सारखं काहीच केलेलं नाही. त्यांनी जे पोलिसांनी लाठीचार्ज केला त्याच्यावर त्यांनी प्रत्युत्तर कसं दिलं? प्रत्युत्तर या मुला मुलींनी मीम्स बनवून दिलं, मजाक केली, त्यांनी खिल्ली उडवली पोलिसांची, सरकारची. कुठेही ते स्वतः हिंसक झाले नाही. तर सारखं सारखं नेपाळ आणि बांगलादेशचं नाव घेऊन आपल्या देशाच्या तरुणांना असं बदनाम करू नका. अगदी जो उठाव जेन्झींनी किंवा मी म्हणते तरुणांनी जो काही उठाव केला, जो काही लढा पुकारला, मग तो लढाव सोशल मीडियाच्या माध्यमातून असू दे, तो लढाव रस्त्यावर येऊन असू दे, तो अगदी वेगवेगळे स्लोगन हाती घेऊन अनेक तरुण तरुणी या आंदोलनात सहभागी झालेले होते. आपल्या मागण्या या तरुणांनी मांडलेल्या आपण देशानं या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. आता जेन्झींबद्दल, तरुणांबद्दल जी काही मतं आतापर्यंत होती की यांच्यात फार चलता ॲटिट्यूड असतो किंवा हे कुठल्याही गोष्टीबद्दल सिरियस नाहीयेत, ही सगळी परिमाणं तोडलेली आहेत या तरुणांनी, या जेन्झींनी. बऱ्याचदा असं म्हटलं जायचं की हे वाचत नाहीयेत, यांचं एखाद्या गोष्टीकडे सखोल बघण्याचा परसेप्शन नाहीये. पण हे सगळं काही खोडून तरुण जेव्हा एकवटतात, आपली मागणी जेव्हा करतात, त्यावेळी मात्र ती मागणी पूर्ण करून राहताच हे या जेन्झींनी दाखवून दिलंय. आता या जेन्झींना जवळ करण्याकरता मग वेगवेगळे राजकारणी व्हिडिओ काढतायत. काही या जेन्झींना स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याकरता वेगवेगळे बैठका घेताना दिसतायत. काय वाटतंय, जेन्झी तरुण या सगळ्याकडे कसं बघतोय, काय विचार करतोय? या सगळ्या आंदोलनानंतर अचानकपणे राजकारणाचे सगळे पॅरामीटर्स बोला. मला एक विनंती अशी करायची आहे की जेन्झी सोबत तुम्ही न बोलता, त्यांच्यासोबत न बसता, त्यांच्यासोबत कुठले इंटरॅक्शन न करता कसं काय लोक ठरवू शकता की त्यांची मेंटॅलिटी कशी आहे, त्यांचं इंटेलेक्च्युअल किती आहे? एक्झॅक्टली. फक्त ते इंस्टाग्रामवर रील बनवतात, डान्स करतात, त्यामुळे तुम्ही त्यांना डिसमिस करणार आहे का? इंस्टाग्रामवर डान्स करतात, चांगली गोष्ट आहे. रस्त्यावर येऊन दंगे तर नाही करत ना ते लोक. आणि जेव्हा तुम्ही या लोकांसोबत बसाल, जेन्झी सोबत बसाल, तुम्हाला कळून येईल ते किती हुशार आहेत, ते किती स्मार्ट आहेत. हे सगळे लोक खूप शिकलेले आहेत, त्यांचं नॉलेजची जी डेप्थ आहे ती भरपूर आहे आणि त्यांनी दाखवून दिलेलं आहे या आंदोलनातून. जर रस्त्यावर उतरायची गरज पडेल, लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याची गरज पडेल, तर तेही ते जेन्झी करायला तयार आहे. हा जेन्झी कुठं मागं नाही, कुठं कमी नाहीये. फक्त जो त्यांचा वे ऑफ कम्युनिकेशन आहे तो वेगळा असल्यामुळे त्यांना डिसमिस करू नका. फक्त त्यांची जी लाईफस्टाईल ती वेगळी असू शकते तुमच्यामुळं, त्यामुळे त्यांना डिसमिस करू नका. त्यांची लाईफस्टाईल, त्यांचा वे ऑफ कम्युनिकेशन, त्यांना पूर्ण अधिकार आहे. ते कसा असला पाहिजे त्यांनी स्वतः ठरवायचा. त्यांच्यावर तुम्ही तुमचा वे ऑफ कम्युनिकेशन, तुमची लाईफस्टाईल थोपू नका. ते त्यांना अजिबात आवडणार नाही. आणि जेही राजकारणी सध्या जेन्झीची भाषा बोलू बघतात, फोमो, क्लॉकिट सारखे शब्द वापरून त्यांना जर वाटत असला हा जेन्झी त्यांच्याकडे वळेल, हा जेन्झी इतका मूर्ख नाहीये. जेन्झी खूप स्मार्ट आहे. जर तुम्हाला यांना अट्रॅक्ट करायचं असेल तर तुम्हाला मुद्द्यांचं राजकारण करावं लागेल, तुम्हाला जाती धर्माचं राजकारण सोडावं लागेल. कारण की जेन्झीला सगळ्यात जास्त पाहिजे ते आहे शिक्षणावरचे मुद्दे, बेरोजगारीवरचे मुद्दे, देशाच्या आर्थिक व्यवस्थेचे मुद्दे. त्यांना तुम्ही राजकारणात जाती धर्माचं राजकारण करून जर तुम्हाला वाटत असेल 1-2 शब्द जेन्झीच्या भाषेत बोलले तर ते आपल्याकडे वळतील, असं काही होणार नाहीये. एक्झॅक्टली. मला अभिजित तुम्हाला हाच मुद्दा खरं तर विचारायचा होता. या आंदोलनात एक गोष्ट फार प्रकर्षानं जाणवली. मागणी एक होती राजीनाम्याची, दुसरा मुद्दा होता व्यवस्थेसंदर्भात ही सगळी चीड होती. पण या सबंध आंदोलनामध्ये
समता पाहायला मिळाली, एकता पाहायला मिळाली, सगळे जाती धर्माचे लोक एकवटल्याचं पाहायला मिळालं. जसा उल्लेख तुम्ही या ठिकाणी केलात की इथं जात पात धर्म मानणारा किंवा या चौकटीत अडकणारा हा जेनझी नाहीये, पण आजवरच्या देशाच्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्या सगळ्या याच वोटिंग बँकवर झालेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं, हा तरुण वर्ग येणाऱ्या काळात अशा पद्धतीनं जर निवडणुका होत असतील तर मात्र याला कसं उत्तर देईल? नाही, त्यामुळे आम्ही म्हणतोय की आपल्या देशाला जी आहे ती पब्लिक मुव्हमेंटची गरज आहे. आपल्या देशात ज्या प्रकारे इलेक्शन कमिशन वागते, ज्या प्रकारे आपल्या देशाच्या सगळ्या संस्था वागतायत, कुठं ना कुठं त्यांच्यावरचा भरोसा कमी होत चाललाय. त्यामुळं आता आपल्या देशाला एका पब्लिक मुव्हमेंटची गरज आहे. अगदी कोणतीही पब्लिक मुवमेंट जेव्हा उभी राहते त्यावेळी मात्र ती सतत चळवळ होत राहणं किंवा त्याकरता वेगवेगळे मुद्दे उपस्थित करत राहणं हे फार महत्वाचं असणार आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे आगामी काळात कुठले अजेंडे असतील, कारण अगदी 5 आणि 6 तारखेला बैठक सुद्धा आहे रणनीतीवर. त्याच्यासाठीच आम्ही एक बैठक बोलवली जिथे आम्ही आमची जी कोर टीम आहे बसून डिस्कस करू आणि आम्ही तुम्हाला लवकरच सगळे आमचे कुठले कुठले काय मुद्दे असणार आहे आणि आम्ही कशा प्रकारे पुढे आमची वाटचाल ठेवणार आहे त्याच्यावर तुम्हाला कळवू आम्ही. अगदी दोनही लोकसभा आणि राज्यसभा, अभिजित तुम्ही बघत असाल लोकसभा आणि राज्यसभा एका मुद्द्यावर फार गाजताना दिसते. अगदी तिसऱ्या आठवड्यातही सतत कामकाज तहकूब होतंय. मुद्दा आहे गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा आणि रामदान चोरी प्रकरण, मंदिरातलं जो काही मुद्दा आहे तो प्रकरण गाजतोय, सध्या विरोधकांनी लावून धरलाय. हो, आता म्हणजे देशात आपल्या असं झालेलं की या लोकांनी राम मंदिर बनवलं यांनी, पण त्याच्यात यांनी लूटमार करायचं सोडलं नाही. पीएम केअर मध्ये किती पैसा आहे, काय पैसा आहे कोणालाच माहिती नाही. तर कुठे ना कुठे सरकारला संसदेत राज्यसभा किंवा असत नाही, लोकसभा किंवा असत नाही, तिथं त्यांना उत्तर द्यावं लागेल. तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे, तुम्हाला लोकांनी फक्त तुमच्या इलेक्शन मध्ये जे तुम्ही येऊन तुमची सत्ता गाजवण्यासाठी निवडून नाही दिलेले, तुम्हाला लोकांना उत्तरही द्यावं लागतील. अगदी तरुणांना या सगळ्या आंदोलनानंतर जो काही लढा पुकारला गेला अभिजित, त्याच्यानंतर प्रत्येक जण तरुणांना आकर्षित करण्यासाठी मग ते व्हिडिओ असू दे, बैठका असू दे, या सगळ्या घेताना पाहायला मिळत आहे. काय वाटतं, या सगळ्यांना तरुण जेनझी आकर्षित होईल की काम महत्वाचं आहे? काम महत्वाचे, मुद्दे महत्वाचे. तुम्ही किती इंस्टाग्रामवर रील बनवलं, काही केलं तरी तरुण तुमच्याकडे वळणार नाही तोपर्यंत तुम्ही मुद्द्याचं बोलणार नाही आणि कामाचं बोलणार नाही. अगदी तुम्ही सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे इन्स्टा फॉलो करता. अगदी रात्री सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी कमेंट केलेली होती, वाचलीये मी. अगदी अभिजित, काय वाटतं तुम्हाला हे सगळं बघून? पॉवर ऑफ डायनामिक दिसतंय तुम्हाला देशात? मला वाटतं आता देशाचे लोक जागरूक झालेले आणि कुठे ना कुठे आता या देशाचे लोक सरकारला अकाउंटेबल बनवतील आणि तसंच असलं पाहिजे. एका लोकशाहीमध्ये सरकारला लोकांचं ऐकावंच लागेल आणि त्याची सुरुवात या तरुणांनी केली आहे. अगदी या आंदोलनानंतर असं म्हटलं जात होतं की आता एक आंदोलन संपलं, आता वेगळा अजेंडा. पण जसं तुम्ही म्हणताय की तुम्ही मात्र एक पॉलिटिकल प्रेशर म्हणून काम करत राहणार आहात, तर येणाऱ्या काळात ही सगळी डेमोक्रेसी व्यवस्थित होण्याच्या दृष्टीनं ही चळवळ सातत्यानं सुरू असणार आहे, वेगवेगळे मुद्दे घेऊन, की कसा असेल कॉक्रोच जनता पार्टीचा अजेंडा? आणखीन काही लोक यात ऍड ऑन होतील का? वेगवेगळे समाजात आम्ही ते 2 दिवसात तुम्हाला सांगूच, आमची बैठक झाल्यावर तुम्हाला कळवू आम्ही त्यावर. अगदी अगदी शेवटचा मुद्दा खरं तर अभिजित, काल परवा तर तुमच्या फॉरेन एज्युकेशनवर सुद्धा अनेक सवाल उपस्थित केले गेले. निधी कसा खर्च केला गेला, कसा वापरला गेला, यावर सुद्धा आता आरटीआय टाकण्यात येतोय. नाही, आरटीआय टाका, चौकशी करून घ्या. माझ्याकडे माझं स्कॉलरशिपचं सर्टिफिकेट आहे, माझ्याकडे माझं एज्युकेशन लोनचं सर्टिफिकेट आहे, मी ते सगळं दाखवायला तयार आहे. ज्या लोकांनी तक्रार टाकलेली आहे त्यांनी त्यांच्या नेत्यांची जी डिग्री आहे ती दाखवायला लावा, त्यांनी त्यांची डिग्री दाखवावी, मी माझे सगळे कागदपत्र दाखवायला तयार आहे. अगदी अगदी अभिजित, अगदी शेवटचा सवाल. अनेक तरुण आहेत आमच्या माध्यमातून तुम्हाला ऐकतायत, तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा या ठिकाणी प्रयत्न सुद्धा करतायत. 5-6 तारखेला बैठकीत काय होईल, कशी या सगळ्याला दिशा मिळेल, सगळ्यांमध्येच उत्सुकता आहे. तरुणांशी जर आमच्या माध्यमातून संवाद साधायचा असेल तर काय या क्षणी सांगाल?
नाही, मी तरुणांना फक्त एकच गोष्ट म्हणेल, एका माणसाकडून जास्त अपेक्षा करू नका, एका माणसाला जास्त मोठं बनवू नका. कोणी किंवा असं नाही, तो क्रिकेटर असो, हिरो असो किंवा राजकारणी किंवा असत नाही. स्वतःला कोणालाही स्वतःपेक्षा मोठं करू नका. त्यांना तुम्ही तसंच बघा जसं तुम्ही बाकी लोकांना बघता. होतं काय, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना स्वतःपेक्षा मोठं करता, त्यांना रातोरात तुम्ही हिरो बनवून टाकतात. त्याच्यानंतर त्या लोकांचे डोकं खराब होतं आणि ते तुमची कधीच रिस्पेक्ट करत नाही. त्यामुळं गरजेचं आहे दुसऱ्या लोकांनाही तसंच बघा जसं तुम्ही बाकी सामान्य लोकांना बघतात. अगदी. अभिजित, खूप खूप धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल. खरं तर लोकशाही मराठीला तुम्ही लोकशाही करता तुम्ही लढा दिलात, पण लोकशाही मराठीला फार दिवसानंतर वेळ दिलीत. काहीशी खंत आहे आमच्या मनात, पण खूप खूप धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल. याबद्दल तुमचे मनापासून आभार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.